जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, TET 2026साठी महत्त्वाचे प्रश्न आहे. पहिला प्रश्न, स्वय अध्ययन म्हणजे काय? तर बघा, वरीलपैकी सर्व असं दिसलं तर आपण लगेच क्लिक करतो. तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्वच आहे असं नसतं. तर बघा, स्वय अध्ययन म्हणजे काय? तर स्वतः शिकवणे याला स्वय अध्ययन म्हणतात. वरीलपैकी सर्व हे उत्तर देण्याअगोदर हे बाकीचे ऑप्शन देखील वाचायला पाहिजे. चला पुढील प्रश्न आहे दुसरा प्रश्न, व्याख्यान म्हणजे काय? व्याख्यान म्हणजे वर्णन करणे. व्याख्यान म्हणजे वर्णन करणे. ठीक आहे. तिसरा प्रश्न, कथन म्हणजे काय? तर बघा, कथन म्हणजे निवेदन करणे, याला आपण कथन म्हणतो. पुढील प्रश्न आहे, शिक्षकाला भावी समाजाचा शिल्पकार म्हणतात. शिक्षकाला भावी समाजाचा काय म्हणतात? तर शिल्पकार म्हणतात. चित्रकार तर नाही, कलाकार पण नाही. तर हे वरील सर्व जे आहेत तर हे उत्तर नाही आहे. ऑप्शन नंबर ए राईट आन्सर आहे. शिक्षकाला भावी समाजाचा शिल्पकार म्हणतात. पुढील प्रश्न तर खूपच महत्त्वाचा आहे बघा, हा प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे. धृतराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजन किती आहेत? किती व्यंजन आहे? तर एकूण 6 व्यंजन आहेत. चला पुढे, 6 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. कृष्णाष्टमी या शब्दात किती व्यंजने आहेत? कृष्णाष्टमी या शब्दामध्ये एकूण 6 व्यंजने आहेत. किती? 6 व्यंजने कृष्णाष्टमी या शब्दामध्ये आहे. पुढील प्रश्न 7 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी सजातीय स्वराची जोडी कोणती? सजातीय स्वर म्हणजे नेमकं काय? तर सेम. हे बघा, हे सजातीय स्वर आहे, हे देखील सजातीय स्वर आहे आणि आ हे देखील सजातीय स्वर आहे. आता विजातीय स्वर कोणते? तर विजातीय स्वर ए आणि उ आहे, हे विजातीय स्वर आहे. सजातीय हे 3 आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे, सजातीय आणि विजातीय यावरती प्रश्न हमखास येतो, परीक्षा कोणतीही असू द्या. 8 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते आहे? संयुक्त स्वर कोणते? तर ओ आणि औ. बघा, मराठी वर्णमाळेमध्ये एकूण वर्ण किती असा प्रश्न आपल्या एक्झाममध्ये येतो. तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की आपल्या मराठी वर्णमाळेत एकूण वर्ण किती आहेत आणि स्वर किती आहेत. चला पुढील प्रश्न आहे 9 नंबरचा प्रश्न, मराठी भाषेत एकूण टिंबटिंब स्वर आहेत. आता आपल्या मराठी व्याकरणमध्ये स्वर आहे एकूण 14 स्वर. अगोदर किती स्वर होते? तर स्टार्टिंगला 12 स्वर होते, आता आहे 14 स्वर. आता इंग्रजी वर्णमालेमध्ये किती स्वर आहे असा जर तुम्हाला प्रश्न आला तर इंग्रजीमध्ये 5 स्वर आहे, मराठीमध्ये 14 स्वर आहेत. अगोदर किती होते? तर अगोदर 12 स्वर होते, 12 खडी म्हणायचं बघा आपण अगोदर. आता ते स्वर कोणते हे तुम्ही थोडक्यात बघू शकता, हे ते एकूण स्वर आहेत. यावरती देखील प्रश्न येतो. नवीन स्वर हे 2 आहेत बघा. ठीक आहे. चला पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, चतुर्भुज होणे म्हणजे काय? तर लग्न होणे. चतुर्भुज होणे म्हणजे काय? तर लग्न होणे. पुढील प्रश्न 12 नंबरचा, मकरंद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मकरंद या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मध. पुढील प्रश्न, घरोघरी या शब्दात समास ओळखा. घरोघरी हा शब्दाचा समास यावरती प्रश्न आलेला आहे बघा. याला तुम्ही IMP करून ठेवू शकता, कारण की असे प्रश्न एक्झाममध्ये छापून येतात. तर घरोघरी या शब्दाचा समास काय? तर अव्ययी भाव समास. चला पुढे, 5000 यातील 5 कोणती विशेषण आहे? तर संख्या विशेषण आहे बघा 5 हे. पुढील प्रश्न, जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो या वाक्यातील जो हे सर्वनाम कोणत्या प्रकारची आहे? जो हे सर्वनाम जे आहे हे संबंधी सर्वनाम आहे. दर्शक सर्वनाम जे लांबचा आपण दाखवतो ते दर्शक सर्वनाम आहे, तो जो. ठीक आहे. चला पुढे प्रश्न आहे बघा, कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहेत? तर आपण आत यावे हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे बघा. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते? निश्चित आत्मवाचक सर्वनाम आहे निज.
पुढील प्रश्न बघा, हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. यावरती प्रश्न आलेला आहे. पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? तर ठ हा वर्ण आहे बघा. पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता नाही? तर द हा नाही आहे, बाकीचे आहे. तर ट, ठ आणि ड हे आहे, परंतु द हे नाही. द नाही. चला पुढे. न हा कोणत्या बघा, न हा कोणत्या वर्गातील वर्ण आहे? तर न हा मूर्धन्य या वर्गातील वर्ण आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी मूर्धन्य वर्णाचा समूह कोणता? बघा, हा खूपच IMP प्रश्न आहे. यावरती प्रश्न आलेला आहे. तर ट, ठ आहे, ड, ढ आणि न हे मूर्धन्य वर्णाचा समूह आहे. पुढचा प्रश्न, श हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? श हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? तर मूर्धन्य हा वर्ण आहे. आता पुढील प्रश्न खूपच महत्त्वाचे आहे. याला IMP करून तुम्ही ठेवू शकता. RTE ॲक्ट अंतर्गत शिक्षण कसे आहे? तर शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे आहे. पुढील प्रश्न आहे बघा, आता राज्यघटनेचे प्रश्न त्यामध्ये काही आहेत. शिक्षणाचा हक्क कोणत्या कलमात आहे? शिक्षणाचा हक्क कलम 21A मध्ये आहे बघा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा, शिक्षणाचा हक्क हा कोणत्या प्रकारचा हक्क आहे? शिक्षणाचा हक्क हे मूलभूत हक्क आहे बघा. शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क. चला पुढे. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की RTE ॲक्ट लागू झाल्याची तारीख कोणती? यावरती प्रश्न येतो. तर कोणती तारीख आहे? 1 एप्रिल 2010. त्या बाबतीत थोडक्यात आपण बघून घेऊया. आता नेमकी हे काय? RTE ॲक्ट 2009 नेमके काय आहे? तर बघा, बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण याचा अधिकार यामुळे भेटलेला आहे बघा. 2009 मध्ये हा कायदा जे काय आहे संमत झालेला आहे. आपल्या भारताच्या संसदेमध्ये हा ऐतिहासिक कायदा आहे बघा, जो 1 एप्रिल 2010 पासून लागू झालेला आहे. लागू केव्हा झाला? तर 1 एप्रिल 2010 पासून. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कायद्यानुसार नेमकं काय आहे? तर कायद्यानुसार आहे 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला त्यांच्या निवासस्थानाजवळ मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण म्हणजे 1ली ते 8वी पर्यंत मिळेल बघा. चला पुढे. पुढील प्रश्न आहे, RTE ॲक्ट अंतर्गत कोणत्या मुलांना शिक्षण दिले जाते? तर सर्व मुलांना शिक्षण दिले जाते. पुढे प्रश्न आहे, राष्ट्रपती कोणत्या कलमाखाली येतो? राष्ट्रपती तर कलम 52 याखाली राष्ट्रपती येतो बघा. आता सध्या आपल्या महाराष्ट्राचे राष्ट्रपती कोणत्या कलमाखाली येतो? तर कलम 52 नुसार राष्ट्रपती येतो बघा. आपल्या सध्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे. आता पुढील प्रश्न आहे, उपराष्ट्रपती कोणत्या कलमाखाली येतो? तर उपराष्ट्रपती संबंधित कलम कोणते असा प्रश्न येतो? तर कलम 63 आहे बघा. चला पुढे. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा. हा प्रश्न आलेला आहे म्हणून घेतलेला आहे. खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? तर ळ हा मूर्धन्य वर्ण आहे. याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, कारण की हा प्रश्न येतो बघा. दंत तालव्य वर्ण कोणते असा प्रश्न येतो. हे वर्णाचे नाव आहे आणि हे वर्ण आहे. दंत तालव्य वर्ण कोणते असा प्रश्न आपल्या एक्झाममध्ये येतो. तर च, छ, ज आणि झ हे दंत तालव्य आहे बघा. बघा, यावरती ताल निर्माण होते च, छ, ज, झ. तर यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता तालव्य वर्ण आहे तर ड, इ, च, छ हे बघा, हे ज, झ, त्र, य आणि श हे तालव्य वर्ण आहे. बाकीचे वर्ण देखील खूप महत्त्वाचे आहे. हे प्रत्येक वर्ण तुमच्यासाठी महत्त्वाचे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. चला पुढे. पुढे प्रश्न आहे बघा, राज्यपाल कोणत्या कलमात दिला आहे? तर कलम 155 मध्ये राज्यपालाबाबतीत दिले आहे. भूगोलचे प्रश्न बघू. राज्यघटनेचे बघितले, मानसशास्त्राचे बघितले, आता भूगोलचे बघा. आंबोली धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
मराठी व्याकरणचे देखील प्रश्न आपण याच व्हिडिओमध्ये बघितले. तर आंबोली धबधबा हा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. गुळासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? तर कोल्हापूर हा गुळासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. चला पुढे. पुढील प्रश्न आहे, सौताडा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? धबधब्याचं नाव आहे सौताडा. तर हा जो धबधबा आहे हा बीड या जिल्ह्यामध्ये आहे. आता हे जे उस्मानाबाद तुमच्यासमोर दिसतंय, तर याचं नवीन नाव आहे काय आहे सांगा? उस्मानाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव धाराशिव. चला पुढे. पुढील प्रश्न आहे, रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? रंधा धबधबा हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाने जिल्हा असलेला अहमदनगर या जिल्ह्यात आहे. आता या अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव आहे अहिल्यानगर. या जिल्ह्यामध्ये साखरेचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. हाच जिल्हा आहे त्यामध्ये विहिरी जास्त प्रमाणात आहे. आता हा जो धुळे जिल्हा आहे यामध्ये फक्त 4च तालुके आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे, मनुदेवी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? आता आहे बघा मनुदेवी धबधबा हा जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. मनुदेवी धबधबा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे 5 नंबरचा प्रश्न आहे, मुक्तागिरी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती या जिल्ह्यामध्ये मुक्तागिरी धबधबा आहे. आता यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा कोणता? असा प्रश्न आपल्या एक्झाममध्ये येतो. तर सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा आहे यवतमाळ. आता तालुके म्हणजे किती? सर्वाधिक म्हणजे किती तालुके? तर 16 तालुके या जिल्ह्यामध्ये आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे. पुढील प्रश्न आहे, सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? यावरती प्रश्न आलेला आहे. कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर आहे? तर बघा नांदेड आणि यवतमाळ. आता हेच येतो नांदेड आणि हाच तो यवतमाळ, ज्यामध्ये सारखेच तालुके आहेत. आता सारखे तालुके तर आहे, परंतु किती? तर 16 तालुके. सर्वाधिक तालुके असणारे हे 2 जिल्हे आहेत. हिंगोली या बाबतीत थोडक्यात माहिती सांगा बघा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. आता पक्षी अभयारण्य बघू. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? हे प्रश्न तुम्ही रटून ठेवा बघा, यावरती प्रश्न हमखास येतो. नांदूर मधमेश्वर हा फेवरेट क्वेश्चन आहे बघा. तर हा नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता द्राक्षासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर द्राक्षासाठी नाशिक हा जिल्हा प्रसिद्ध आहे. पुढे आहे बघा, जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी पक्षी अभयारण्य छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे नायगाव मयुरेश्वर मोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बीड या जिल्ह्यामध्ये आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे प्रश्न आहे, मायनी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा या जिल्ह्यामध्ये मायनी पक्षी अभयारण्य आहे. पुढे प्रश्न आहे बघा, ठाणे खाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा ठाणे खाडी हा जो पक्षी अभयारण्य आहे तो फ्लोमिंगो यासाठी प्रसिद्ध आहे. चला पुढे. फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये फणसाड अभयारण्य आहे. बघा तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाची ठरणार आहे हे प्रश्न. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.